वळूया पुढल्या राजकीय वर्तुळातल्या बातमीकडे। पुण्यात पैसे वाटप करताना एकाला पकडलेले आहे। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी रंगेहात पकडलेले आहे। पुण्यातील पाटील इस्टेट परिसरामध्ये एकाकडून पैसे वाटप केले जात होते। एकीकडे आपण पाहतोय अवकाळीचा फटका राज्यात, तर दुसरीकडे पैशाचा पाऊस। पैसे वाटप प्रकरणामध्ये पोलीस तपास सध्या सुरू आहे। या घडीची महत्त्वाची बातमी पुण्यातली। पुण्यात पैसे वाटप करताना एकाला आता ताब्यात घेण्यात आलेले आहे। चौथ्या टप्प्यातलं मतदान राज्यात होतंय। ठिकठिकाणी मतदानाचा हक्क पुणेकरांनी देखील बजावलेला असताना आता पुण्यात पैसे वाटप करताना एकाला रंगेहात पकडण्यात आलेले आहे। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी त्याला रंगेहात पकडलेले आहे। याच विषयी अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी चंद्रशेखर बांगे यांच्याकडून। चंद्रशेखर, काय घडतंय नेमका पुण्यात? नक्कीच काही वेळापूर्वी जे आहे पुण्यातील पाटील इस्टेट परिसरामध्ये जे आहे ते पैशाचं वाटप सुरू होतं। भाजपचे जे परिसरातील कार्यकर्ते समाधान शिंदे यांचा कार्यकर्ता जो आहे तो पुण्यातील पाटील इस्टेट परिसरामध्ये पैसे वाटप करत होता। याची माहिती जी आहे ती रमेश सय्यद हे जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे कार्यकर्ते आहेत त्या कार्यकर्त्यांना मिळाली आणि त्यांनी त्या कार्यकर्त्याचा पाठलाग करून त्याला पकडलं। त्याच्याकडून जे आहे ते लाखो रुपये जे आहे ते जप्त करण्यात आलेले आहेत आणि यामध्ये त्या संबंधित इसमाला खडकी पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आलेला आहे। खरं तर आपण बघू शकतो की या ठिकाणी जे आहे गेल्या कालपासून जे आहे ते मोठा हाय व्होल्टेज ड्रामा जो आहे तो सुरू आहे। पुण्यातील सहकारनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये सुद्धा आपण पाहिलं की काल हाय व्होल्टेज ड्रामा जे आहे ते रवींद्र दंगेकर यांच्या वतीनं सुरू होता आणि आज जे पुन्हा आपण बघू शकतो की याच विषयी आपल्या सोबत बोलायला थेट त्या कार्यकर्त्यांनी पैसे वाटप करताना ज्या इस्माला पकडलं ते थेट रमेश सय्यद आपल्याशी उपलब्ध झालेले बोलण्यासाठी। रमेशजी, काय घडलं नेमकं? आम्ही मतदानाच्या इथे होतो। आम्हाला फोन आला की काही भाजपचे कार्यकर्ते बाहेरून आलेत आणि ते बघून पळून गेले। आम्ही पाठलाग करून त्याला पकडण्याचा प्रयत्न केला। चंद्रशेखर, मुद्दा लक्षात येतोय। धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूण सविस्तर माहिती करता। पैसे वाटप प्रकरणामध्ये पोलीस आता पुण्यात पैसे वाटप करताना एकाला पकडलेलं आहे। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी त्याला ताब्यात घेतलेलं आहे। या सगळ्या प्रकरणी पोलीस तपास आता सुरू आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।